तर बघताय हेलिकॉप्टरमधनं आता दोरीच्या सहाय्याने इंडियन नेव्ही थ्रू खाली उतरण्यात येणार आहे. आणि बघताय वॉटर प्रेशर किती क्रिएट केलेलं आहे समुद्रामध्ये. आणि खूप डेअरिंग आहे, मानलं पाहिजे. कारण एवढा वॉटर प्रेशर असताना सुद्धा ते रशीच्या सहाय्याने आता आपले जे जवान आहेत इंडियन नेव्हीचे ते खाली उतरणार आहेत. आणि एअर शो बघायला आज खूप गर्दी आहे. तर मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवेनच. आणि आधी आपण हा एअर शो बघूया कसं काय ते उतरत आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी वेदांत पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आज 8 ते 10 डिसेंबर आपल्या मुंबईमध्ये एअर शो साजरा होतो आहे. म्हणजे एअर शो केला जातो आपल्या गेटवे ऑफ इंडियाजवळ. सो आम्ही तेच बघण्यासाठी आज 10 डिसेंबरला आलेलो आहे. मी माझ्या मित्रासोबत आलो आहे आणि साईच्या मित्रांसोबत सकाळपासून CSTमध्येच आहे. सो मी आत्ताच आलो आहे आणि आमची थोडीफार शॉपिंग वगैरे होती ती आम्ही FSला जाऊन केली. सो आता आम्ही चाललो आहे. संध्याकाळचे 5 वाजता आले असतील ना? हां, 5 वाजत आहेत आता. आणि 5 वाजताचं म्हणजे 5:30ला शो चालू होणार आहे. तर त्याआधी आम्ही आता निघालो आहे आणि तुम्हाला दाखवतो कसं काय पुढे एअर शो बघायला भेटेल तुम्हाला. हेलिकॉप्टर वगैरे असतात, मोठमोठे हेलिकॉप्टर बघायला भेटतील, नेव्हीचे, आर्मीचे, तुम्हाला सर्व. हां, आणि काल पण आम्ही आलेलो, फक्त जस्ट एन्जॉय केलं, बघितलं. पण काल आम्ही काही शूट वगैरे काही केलं नव्हतं, फक्त बघायला आलेलो. पण आज आम्ही सर्वच आलो, साईच्या फ्रेंडसोबत, मी माझ्या मित्रासोबत साहिल उदगडे. आणि आता खूप फेमस झालं आहे, सगळ्यांना माहिती आहे. साहिल उदगडेसोबतच आपल्या सगळीकडे ट्रिप असतात. तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी अजून अंडरग्राऊंड जी मेट्रो चालू झाली आहे मुंबईमध्ये, ती पण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये फिल्म करून दाखवणार आहे. तर चला मग भेटूया आता डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाजवळ. चलो. तर मित्रांनो, समोर दिसते ती जहांगीर आर्ट गॅलरी. चला आपल्याला इकडे जायचं सरळ चालत चालत. तर गाईज, आज फक्त गर्दी बघा तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला. इथे ताज हॉटेल आहे, ओबेरॉय, आणि फुल ट्रॅफिक जाम, पार्टी पण. आणि आज भरपूर एअर शो बघण्यासाठी गर्दी आहे, कारण शेवटचा दिवस आहे 10 डिसेंबर. 3 दिवस होतं सलग, 8, 9 आणि 10. गेटवे ऑफ इंडियाचा लुक देतो. तर आता इथे परेडचा सुद्धा आवाज यायला लागला आहे. आणि समोर इंडियन नेव्हीच्या शिप्स पण आहेत मोठमोठ्या, त्या आपण तुम्हाला दाखवतोय बघा.
आणि एअर शोला सुरुवात झाली आहे बघताय. जसं परेड तिथे पोहोचलं आणि आपण फर्स्ट टाइम सर्व एन्जॉय करतोय. समोरूनच 4 हेलिकॉप्टर येत आहेत बघा आणि ते इथेच येऊन आता एअर शो करणार आहेत थोड्याच सेकंडमध्ये. वाव, खूपच भारी देखावा आहे. आणि चारही 4 हेलिकॉप्टर एकदम लाईनमध्ये. आणि जसं हेलिकॉप्टर खाली येते तसं पाण्यामध्ये प्रेशर असं क्रिएट होताना आपल्याला दिसते बघा.
पाय पण सुस्तीत नाही चालणार जरा डोकं पण सुस्तीत नाही तुम्ही सारखा जागून डोकाचं नाही चालणार आयुष्य आणि गर्दी पण इथे एकदम तुफान झालेली आहे, बघताय तुम्ही पूर्ण क्राऊडच क्राऊड आहे. आणि आता सर्व हेलिकॉप्टर निघाले आहेत ते बघा, गेटवे ऑफ इंडिया. खूप सुंदर दृश्य संध्याकाळचे. ओ वाव, एकदम भारी. बघताय समोर 4 असे इंडियन नेव्हीचे जवान आहेत आणि ते पण रोपला लटकून स्मोक करतायत बघा. समोरासमोर असे 2 जण उभे आहेत रोपवरतीच. आणि खूप सुंदर असं त्यांनी रोपवरती स्मोक करून दाखवलं आहे. तर चला मग आता निघूया. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इथे परेड चालू होईल, पण तिथे तर आपल्याला एंट्री मिळणार नाही कारण ते फक्त VIP एंट्रीसाठी आणि बरेच असे सेलिब्रिटी कलाकार लोक आलेले आहेत त्यांच्या छोट्या मुलांनासुद्धा घेऊन दाखवण्यासाठी. पण खूप छान वाटलं आज एअर शो बघून, कारण फर्स्ट टाईम सर्व आम्ही एन्जॉय केला आणि सर्व मित्र पण होते आज आपले. तर चला मग, हा व्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि व्लॉग जर आपले आवडत असतील तर नक्की अशा नवनवीन व्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा
आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. हां, आणि ज्यांनी इंस्टाग्रामवरती आपल्याला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवरती पण आपले खूप छान छान असे रील्स वगैरे बघायला मिळतील तुम्हाला. तर ते पण तुम्ही इंस्टाग्रामवरती पण सेम चॅनल आहे आपला देवगडचा राजा, तर तिकडे पण नक्की फॉलो करा आपल्याला. मग तुम्हाला वेगवेगळे असे अमेझिंग रील्स बघायला मिळतील. तर तोपर्यंत आता निघूया आपण इथून आणि गेटवे ऑफ इंडियाचं दृश्य बघताय. मी पण फर्स्ट टाईम संध्याकाळच्या वेळेला बघतो आणि लाईटिंग तर खूप सुंदर, ऑरेंज व्हाईट ग्रीन आपला तिरंगाचा कलर. आणि बघा संध्याकाळ झालेली ऑलमोस्ट, तर हेलिकॉप्टर पण गेले आता आणि आता आपण पण निघालो आहे. तर चला भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तर चला, टेक केअर, बाय बाय, सी यू.